शंकर लक्ष्मण मोहनदळे, सामाजिक कार्यकर्ता तळेगण आणि आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी दादांना सहकार्य करण्यासाठी किंवा त्यांनी जे उपोषण आज हे की या ठिकाणी केलेले आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। भीमाशंकर देवस्थान हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सगळ्या सुधारणा आणि विकासापासून वंचित हे देवस्थान आहे। अनेक ह्या ठिकाणी भाविकांच्या अडीअडचणी तक्रारी या पुढे येत आहेत। आम्ही आदिवासी समाजाच्या वतीनं पण या ठिकाणी सुधारणा व्हावी यासाठी न्यायालयीन लढाई पण लढत आहोत। आमची इच्छा एवढीच आहे सरकारला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना की ह्या ठिकाणी आपण योग्य ते लक्ष घालून ताबडतोब ह्या ठिकाणी सर्वांना सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी एक कमिटीचं गठन करून योग्य पद्धतीने ह्या ठिकाणचा कारभार चालावा, या ठिकाणी सुधारणा व्हावी हीच मी एक समाजाच्या वतीनं आपल्याकडं आणि शासनाकडं अपेक्षा करतो। धन्यवाद। थँक्यू। भीमाशंकर देवस्थानमध्ये सुरुवातीला 91 मध्ये पहिली केस दाखल केली। समाजाला याने सगळीकडे दूर ठेवलं होतं, समाजाला हातातून देत नव्हता आणि समाजाचा हक्क हा शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा आहे। त्याकरता मला 94 मध्ये कोर्टाने हक्क दिले, तुमचे अधिकार शाबूत केले। त्यानंतर यांनी गँगवॉरचा वापर केला। हेच निवेदन देताना खेडमध्ये माझ्यावर दिवसाढवळा हल्ला झाला। आजपर्यंत त्या केसची नोंद नाही। मला तिथं पोलीस स्टेशन अजून पोच देत नाही। मग एवढा असून आणि एवढे हल्ले करून मी आज अपंग झालेलो आहे। तर याचं सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्टर सुद्धा दाखवून देते। आणि याकरता जो समाजाचा हक्क तो समाजाच्या पद्धतीनं आणि स्कीमप्रमाणे जी धरणं आयोगाने त्यावेळी घटना घालून दिलेली घटनेप्रमाणे कारभार नाही। याचा दस येते खाली याच्या गँगवारमध्येच हा सगळा कारभार चालतो। मंदिरामध्ये जो गृहपूजनाचा पैसा जमा होतो हा सगळा याच्याच घरात जातो आणि हे जे वर्तमानपत्रामध्ये देवस्थानच्या बदनामीकारक बातम्या येतात ह्या बातम्यांना कारणीभूत हा आहे, ह्या सगळ्याचा दोषी हाच आहे। याचाच गँगवर सगळीकडे फैलावलेला असतो। याचेच लोक सगळं बाकीचं 2000 रुपये घेणं, 2000 करणं, कारण याचे भाव कुठं नोकरीला आहेत, कुठं यांचे उद्योगधंदे आहेत आणि याची वकिली जरी असली तर याच्या वकिलीमध्ये किती दम आहे, याच्या केशी कोर्ट केस किती चालू आहेत। त्याकरता देवस्थानची रक्कम देवस्थानचा हिसाब चालू चौकशीला ठेवा आणि त्यानंतर याची जी संपत्ती आहे ह्या संपत्तीची चौकशी करावा। म्हणजे अजून सरकारकडनं वेगळी काय अपेक्षा आहे हे जर झालं तरी पण जे घटनेप्रमाणे आहे। आमच्या घटनेमध्ये 7 घराणे आहेत गुरुवांची। प्रत्येक घराण्याने आपापला हक्क बजावताना प्रत्येक घरानं 1 महिना हक्क बजवील। हा सगळ्यांचा गोळा करतो ना हा एकटा दादा बनतो। कुणी काही काही त्याचा न्याय मागायला गेलं तर तो काय करत असतो, अंधारातून 2 रुपये देतो, बस आलं तर बस, नाही तर त्याला मारहाण केली तर पोलीस स्टेशन कधी दखल घेत नाही। हे विश्वस्त मंडळ बदलायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? हे मंडळ म्हणजे हे फक्त पैशाच्या जोरावर चाललेले, मंदिरातला पैसा जमा करायचा, प्रत्येकाला पैसे द्यायचे आणि बसा म्हणायचं, हे खऱ्याचं मंडळच नाही। त्याकरता देवस्थानच्या उत्पन्नाची चौकशी होणं आणि हे जे आज मी तिथं म्हणणारे आहेत का आम्ही पुजारी आहेत तर यांच्या संपत्तीची चौकशी, याला उत्पन्न नेमके काय आहे। ओके। हे जे दुसरं लागले हे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे, त्यांचं नाव घ्या ना। हा नाही त्यांनी नाव सांगितलं सुरुवातीला, शंकर कौदरे नाव सांगितलं। बरं, अजून कोणी बोलू इच्छिते का ह्याच बाबतीत? तुमची